जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आलाय। 2011 मध्ये 9.0 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आलाय। रशियातल्या भूकंपानंतर स्टेलर समुद्री सिंहांनी त्सुनामीच्या लाटांपासून पळ काढलाय। ही दृश्य प्रोफेसर क्रोमो जहाजावरच्या निकिता सिनाचेनोव यांनी कॅमेऱ्यात चित्रित केली आहेत। समुद्री सिंह खड्ड्यांपासून आणि अस्थिर झालेल्या पाण्यापासून पळतायत। अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहॅटन इथं सोमवारी संध्याकाळी एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह 5 जणांचा मृत्यू झालाय। पार्क ॲव्हेन्यू मधील एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस इमारतीजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे। हल्लेखोरानं नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका प्रसिद्ध फूड मार्केटमध्ये सोमवारी एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या अंधाधुंद गोळीबारात हल्लेखोरासह 6 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।